मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजचं आपल्याला कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं असतं आणि तेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला ब्लाउज पीसावरती सुद्धा कसं कट करायचं असतं संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण शिलाई आपल्याला कशा पद्धतीने करायची असते, सविस्तर आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे केलेलं पेपर कटिंग आहे, बघू शकता। हे इथे मी तुम्हाला समजून सांगते अशा पद्धतीने झालं तर काय करायचं हे पहा। आता हे आपलं बरोबर आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ठेवून बघू शकता। बऱ्याच वेळा काय होतं आपण इथे क्रॉसमध्ये थोडासा आकार देत असतो, ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे। मग असं ठेवून बघत जा, हा पाठीचा भाग फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता, आता हे आपलं बरोबर आलेलं आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं थोडंसं हे खाली होतं, क्रॉसमध्ये आकार दिला तर बऱ्याच वेळा तसं होतं थोडंसं। आता हे आपलं बरोबर झालेलं आहे, पण तुम्हाला झालं तर काय करायचं ते सांगते। हे पहा एवढं अर्धा इंच तरी होतं, मग तुम्ही काय करायचं असं क्रॉसमध्ये इथं कट करायचं आहे, असा पाठीचा भाग ठेवायचा आहे, इकडं कमी कमी करत घ्यायचं आहे, मग तेवढंच ते कट करून घ्यायचं असतं, ते लक्षात घ्यायचं आहे। पहा एवढंच अर्धा इंच आपलं राहतं, मग ते खाली खाली कमी कमी करत घ्यायचं आहे, असं मग तुम्ही तिथे ते कट करू शकता। सर्वात आधी टक्स मार्किंग करून घ्या। हे पहा इथे सुद्धा मार्किंग केलेलं आहे आपण कटिंगच्या वेळेचं। उभ्याचं सुद्धा मार्किंग कसं करायचं, उभा टक्स घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, असं मार्किंग करून घ्या। आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने चेक करू शकता, इकडच्या बाजूला थोडं थोडं दिसत आहे। मग तुम्ही काय करायचं आहे, हे पहा एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता हे सुद्धा मार्किंग इथे असं करून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने सुद्धा सेम झालं पाहिजे। हे पहा असं मार्किंग करून घ्या, असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे, दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। ही सुद्धा बाजू बघू शकता अशा पद्धतीने। आता आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने पकडा इथे। हे फक्त लक्षात ठेवा इथपर्यंतच आपल्याला द्यायचं आहे, हे असं पकडायचं आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंच घेऊन वरच्या बाजूला कमी कमी करत आपल्याला अशा पद्धतीने इथे दोन्ही सुद्धा बाजूंना टक्स देऊन घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण कटिंगच्या वेळेस काढलेल्या पट्ट्या आहेत, एकाला एक जोडून घ्या। हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि दापटीप टाकून घ्यायची आहे इकडच्या बाजूने। हे अशा पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची आहे, नेहमी लक्षात ठेवत जा। आता इथून आपल्याला अर्धा इंच पकडायचा आहे शिलाईमध्ये, कारण की पाठीच्या भागामध्ये आपण 1 इंच जास्त घेतो, ते लक्षात घ्यायचं आहे वरच्या बाजूला शोल्डरसाठी, आणि ते सुद्धा आपल्याला पाठीच्या पट्टीसाठी अर्धा इंच लागतं, त्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे। आता एक कंपल्सरी, नाही तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी चालेल। इथे आपली व्यवस्थित शिलाई झालेली आहे। आता इकडच्या बाजूला घेऊन हा कपडा ह्या कापडावरती एकदम कडेकडेला आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे। आपली दापटीप टाकून झाली। आता हा कपडा इकडच्या बाजूला घेऊन इथे लक्ष द्या, हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे। बघू शकता इथे आपली शिलाई आहे त्याच्यावरती अशी घडी करून घ्यायची। त्यासाठी पाठीची पट्टी काढताना व्यवस्थित काढा, म्हणजे ही पट्टी सुद्धा तयार झाल्याच्या नंतर हात शिलाई करतो आपण तिथे कोण कोण 3 नंबरची किंवा 4 नंबरची शिलाई सुद्धा ठेवतात, कोण कोण काय करतं इथे 5 नंबरची शिलाई देतात आणि हात शिलाई सुद्धा करतात, ते लक्षात घ्यायचं आहे। त्यासाठी पट्टी फक्त काढताना व्यवस्थित काढा, म्हणजे ती दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसते। आता इथून आपल्याला शिलाई मारत मारत घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण। हे सुद्धा जोडून आपल्याला तयार करायचं आहे, बघू शकता हे अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर, म्हणजे आपलं जोडताना चुकणार नाही, ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची असते। इथे बघू शकता हा कट आहे, लक्षात घ्या हा कट इकडच्या बाजूला ठेवा। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा ही बाजू लक्षात घ्या, ह्या बाजूला ठेवून घ्या। हे अशा पद्धतीने हे सरळ आहे, बघू शकता इथे सरळ असं ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला ते शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे आपण शिलाई बघणार आहोत, एक बाजू मी तुम्हाला जोडून दाखवते। आता इथे लक्ष द्यायचं आहे, इथे सुद्धा कट आहे, इथे सुद्धा कट आहे आणि इथे सुद्धा आपण कट मार्किंग केलेलं आहे, दोन्ही सुद्धा बाजूंना कटिंगच्या वेळेस सांगितलेलं। आता इथे लक्ष द्या, इथून आतून तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा 2 इंच सुद्धा घेऊ शकता तरी चालतं। इथे मी 2.5 इंच घेणार आहे, हे पहा इथपर्यंत येईल 2.5 इंच माझं। नंतर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला हा टक्स द्यायचा असेल तर देऊ शकता, नाही दिला तरी सुद्धा चालतो, पण जर दिला तर मग एकदम असा बसायला सुद्धा परफेक्ट ब्लाउज बसतो, ते लक्षात घ्यायचं आहे।
आता इथे बघू शकता, शिलाई करून बघू शकता तुम्ही. इथे अर्धा इंच घ्यायचा, इथे अर्धा इंच घ्यायचं. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला इथे अर्धा इंचापेक्षा कमी पकडायचं असेल तरी सुद्धा तुम्ही पकडू शकता. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पकडायचं आहे. मग थोडंसं अलीकडे सुद्धा तुम्ही असं घेऊ शकता. ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त दोन्ही सुद्धा बाजूला सेमच झालं पाहिजे, ते हे लक्षात घ्यायचं आहे. ह्या बाजूला तुम्ही जेवढं घ्याल ना तेवढंच ह्या बाजूला सुद्धा घ्यायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, किंवा जर तुम्हाला अर्धा इंच ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता. आता इथे लक्ष द्यायचं आहे. असं ठेवून घ्या व्यवस्थित. ह्या बाजूला पकडलं तरी चालेल. हे असं ठेवून घ्या. हा मध्य फक्त मध्यावरती आला पाहिजे, नाही तर सुरुवातीला असं काय करा. हे बघू शकता, मध्यावरती घ्या. हे पुरतं एकदम परफेक्ट आपलं इथे पुरून जाते. आता इथून आपण शिलाई करायला सुरुवात करू शकतो. फक्त हा मध्यावरती आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे खेचू नका, एकदम सावकाश आणि सविस्तर तुम्हाला हे जोडत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. इथे अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलं. आता परत एकदा आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण इथे डबल शिलाई मारून घेतली. आता इथे लक्ष द्या. हे अशा पद्धतीने हा आपण इथे शिलाई करून घेतला. आता इथे लक्ष द्या. इथे आपलं थोडंसं शिल्लक राहतं कधी कधी, एकदम नॉर्मल आहे. किंचित राहिलं तर हे काय करा. हे अशा पद्धतीने हे कट करून टाकू शकता. ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा टक्स इकडच्या बाजूने आपलं मार्किंग झालेलं आहे, पण ह्या बाजूने सुद्धा आपण घेऊ शकतो. थोडं थोडं मार्किंग आपल्याला इथे दिसत आहे. तुम्ही काय करायचं, इथून दिला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. इथे पूर्ण बंद करून घ्या. हे अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता. हे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार तो. मग घातल्याच्या नंतर सुद्धा एकदम असा परफेक्ट बसतो. ज्या पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाऊज बसतो त्याच पद्धतीने हा सुद्धा तुम्हाला इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज बसणार आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपला खोलगट भाग सुद्धा इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. आता त्या साईजला हा परफेक्टच बसणार आहे. आता इथे आपल्याला दुसरी बाजू सुद्धा शिलाई करून तयार करायची आहे. बघू शकता. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. व्यवस्थित ठेवा. ठेवताना फक्त हे इकडची बाजू कट आहे, इथे सुद्धा कट आहे, लक्षात घ्या. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता. इथे मध्यापासून सुरुवात केली तरी चालेल. हे असं ठेवून घ्या मध्यावरती बरोबर. मग खालच्या बाजूला असं पकडा. हे बघू शकता, असं पकडा. आता इथून फक्त मध्यावरती येऊ द्या, ते लक्षात घ्या. खालच्या बाजूला जरी थोडंसं राहिलं ना तरी ते एका सरळ लाईनमध्ये आपण कट करू शकतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. हे काही पूर्ण झालं आपलं व्यवस्थित शिलाई करून. आता इथे आपल्याला परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली पूर्ण शिलाई. आता ह्या बाजूला आपलं व्यवस्थित झालेलं आहे. इथे सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. एकदम थोडंसं नॉर्मल आहे. राहिलं तर हे अशा पद्धतीने हे आपण कट करू शकतो. हे सुद्धा झालं आपलं एकदम असं व्यवस्थित. आता इथे हा टक्स इकडच्या बाजूने द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने पकडा. ह्याच्यावरती इथे कट आहे तो लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. इकडच्या बाजूने इथे आपलं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे. बघू शकता. आता इथे हे अशा पद्धतीने आपलं हे शिलाई करून तयार. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. आपण अशा पट्ट्या काढून घेतल्या. आता ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घ्यायच्या आहेत आणि दापटीत सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. पट्टी जोडून घेतली. आता इकडच्या बाजूला घेऊन दापटीप टाकायची आहे. एकदम कडेकडेला ह्या कापडावरती आली पाहिजे. इथे आपली पट्टी जोडून तयार झाली. बघू शकता. आता हा शिल्लक राहिलेला कपडा इथे कट करून घ्या. इथे सुद्धा शिल्लक राहिलं असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपली इथे पट्टी तयार झाली. आता इकडच्या बाजूला घेऊन अशी घडी करून घ्या. इथे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे. त्याच्यावरती परत एकदा अशी आपल्याला घडी करून घ्यायची आहे. बघू शकता. इथे
आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। इथे आपली शिलाई मारून झालेली आहे, बघू शकता। इथे धागे असतील धाग्या पद्धतीने हे कट करून घ्या। हे अशा पद्धतीने इथे आपलं तयार झालेलं आहे। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा पट्टी जोडून तयार करायची आहे, बघू शकता। इकडच्या बाजूला घ्या, कारण की आपली लूप पट्टी आहे ते लक्षात घ्या, उलट्या बाजूने जोडायची आहे आणि वरच्या बाजूला ती काढायची असते। हे पाही शिलाई केलेलं आतल्या बाजूला घ्या, हे अशा पद्धतीने। इथे बघू शकता आपली शिलाई करून तयार झालं। आता इथे हा कपडा आपला शिल्लक आहे, कट करू शकतो। इथे तुम्हाला दाबटीप टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। दाबटीप टाकून झाली। आता इथे लक्ष द्या, हा कपडा इकडच्या बाजूला घेऊन ही सुईची बाजू आहे ते लक्षात घ्या। आता इथे थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घ्या, म्हणजे हुक लावताना धागा तोडायची काहीही गरज नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। ही सुद्धा पट्टी आपली शिलाई करून तयार झाली। आता इथे थोडासा कपडा आपला इथे शिल्लक आहे खालच्या बाजूला। आता इथे बघायचं आहे दोन्ही सुद्धा एकसारखं झालेलं आहे का असं चेक करा। हे पहा, एकावरती एक असं पकडा। हे पहा, बघू शकता इथे थोडंसं इथे जास्त आहे खालच्या बाजूला, तिथे काय करायचं आहे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालं। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं असतं। इथे बघू शकता आपल्याला इथे पट्टी जोडायची आहे, पट्टीच्या वरती घ्यायचं असं, पट्टीसाठी एवढं सोडायचं आहे खालच्या बाजूला। आता इथून हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करावे लागतात। इथे सुद्धा वरच्या बाजूला पायपिंगसाठी आपल्याला एवढं सोडून द्यायचं आहे, अर्धा इंचापेक्षा कमी थोडंसं सोडून दिलं तरी सुद्धा चालतं। मग इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं असतं असं। आता इथे लक्ष द्या, हे पहा अशा पद्धतीने पकडलं तरी सुद्धा चालेल। हे पहा, हे दोन्ही व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने आणि इथं असं मार्किंग करून घ्या। नाही लक्षात आलं इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या। हे झालं मार्किंग। आता इथे एक मध्यावरती मार्किंग करून घ्या। परत एकदा हे अशा पद्धतीने हा मध्य इथे ठेवायचा आहे ह्याच्यावरती, ही लाईन मारून घेतली त्याच्यावरती। परत इथे एक मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने। बघू शकता इथे तुमचे समान मार्किंग होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। 1 2 3 4 आणि 5। बऱ्याच वेळा काय होतं, पट्टी जर मोठी असेल, ब्लाऊजची उंची जरा जास्त असली तर तुम्ही ते 6 सुद्धा मार्किंग करू शकता। फक्त मार्किंग तुमचं हे सेमच झालं पाहिजे, 6 सुद्धा तुम्ही ते करू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने त्रिकोण त्रिकोण आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे। इथे आपली व्यवस्थित शिलाई करून तयार झालं। आता इथे बघू शकता इथे सुद्धा आपल्याला एक शिलाई द्यायची आहे, मध्यभागी दिली तरी सुद्धा चालेल। हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला खालच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे। बघू शकता एका बाजूला मी तुम्हाला जोडून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती जोडायची असते, ते लक्षात घ्यायचं आहे। हे आता ह्या बाजूने जोडून तुम्हाला दाखवते मी। अशी पट्टी ठेवायची आहे इथे। आता अशा पद्धतीने आपली ही शिलाई करत करत घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने इथे थोडंसं कट करून घ्या। हे अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची, लक्षात घ्यायचं आहे अशी घडी करून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला इथे पट्टी शिलाई करून झालेली आहे। आता हे पहा इथे आपण शिलाई मारून घेतली। आता इकडच्या बाजूला घेऊन आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे वरच्या बाजूला। दाबटीप टाकायला कधीही विसरायचं नाही, लक्षात घ्यायचं आहे। आणि हे महत्त्वाचं आहे, जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही अर्धा इंच किंवा 1 इंच वाढवून घ्यायची आहे। ज्यांच्या ब्लाऊजची उंची आहे, मी कशा पद्धतीने उंची वाढवायची आहे त्यावरती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल, म्हणजे ते तुमच्या पटकन ते लक्षात येणार आहे। आता इकडच्या बाजूला हे पहा इथे आपण दाबटीप टाकून घेतली, इकडच्या बाजूला घ्या। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता थोडीशी घडी करून घ्यायची आहे। ह्याच्यावरती ह्या शिलाई मारून घेतली का आपण, त्याच्यावरती अशी घडी करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता हे पहा इकडच्या बाजूने, आणि इथे थोडंसं असं बंद करून घ्या जेणेकरून ते निघणार नाहीये। इथे बंद करून घेतलं। आता अशीच पट्टी आपल्याला घडी करत करत इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या शिलाई करून तयार झालेल्या आहेत। बघू शकता हे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालेलं आहे का असं चेक करत जा नेहमी। बघू शकता एकसारखं झालेलं आहे, त्यासाठी शिलाईमध्ये दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा व्यवस्थित, म्हणजे तुमचं कधीही तिथे कमी जास्त होणार नाही। हे पहा जोडल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमची पट्टी सुद्धा तिथे येऊन जाणार आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा इथे बघू शकता आपला व्यवस्थित आलेला आहे आणि शिलाई करून आणखीन गळा अशा पद्धतीने तो होणार आहे आणि आपला इथे आकार सुद्धा व्यवस्थित येणार आहे। आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे। हा पाठीचा भाग आहे,
उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती आणि अर्धा इंच व्यवस्थित पकडा शिलाईमध्ये. गळ्याच्या बाजूला फक्त ही पट्टी व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे पूर्ण व्यवस्थित अर्धा इंच शिलाईमध्ये आणि डबल शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने ही झाली डबल शिलाई. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू आपल्याला शिलाई करून तयार करायची. गळ्याच्या बाजूला व्यवस्थित घ्या. इकडच्या बाजूला कमी जास्त झालं तरी चालतं, ते व्यवस्थित आकारामध्ये कट करू शकतो, हे लक्षात घ्या. इथे सुद्धा हे व्यवस्थित आपल्याला शिलाई करून तयार करायचं. आता इथे दोन्ही सुद्धा आपलं शोल्डर जोडून तयार झालं. आता बघू शकता इथे हे अशा पद्धतीने थोडंसं इथे माझं जास्त झालेलं आहे, कारण की बऱ्याच वेळा काय होतं खडूने मार्किंग थोडंसं मोठं कधीतरी होतं. आता मग काय करायचं असतं, हे पहा असा गोल आकार द्यायचा. नाही लक्षात आलं तर मग काय करायचं, हे पहा असा गोल आकार द्यायचा. इकडच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आणि जिथपर्यंत आपला मोठा आहे हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूने सुद्धा घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने मग तुम्ही इकडच्या बाजूला कमी कमी करत असं घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आता मग इथे तुम्ही मार्किंग करा आणि नंतर कट करा. हे पहा अशा पद्धतीने मग एका लाईनीमध्ये असं तुम्ही कट करू शकता. आता चेक करा, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं बाही एक बाजू छोटी एक बाजू मोठी अशा पद्धतीने होऊन जातं, किंवा शोल्डर तुमचे एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी दुसरी बाजू ही मोठी होऊन जाते. आता हे सुद्धा आपल्या इथे झालेलं आहे, दोन्ही सुद्धा बाजूला हे झालेलं आहे. मग इथे काय करा, हे पहा वरूनच घ्या अशा पद्धतीने. जर झालं तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मग कमी कमी करत असं घ्यायचं आहे. लक्षात आलं तुमच्या नक्की हे पहा. आता इथे मग हे आपण इथे कट करू शकतो. असं कमी कमी करत घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आकार कसा आहे सर्वात आधी ते चेक करा आणि नंतर ते मग कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता हे पायपिंगच्या पट्ट्या आहेत, एकाला एक जोडून तयार करायच्यात. असं ठेवा एकावरती एक आणि डबल शिलाई मारायला फक्त विसरायची नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. आता ही पट्टी झाली, एक जोडून झाली. हे अशा पद्धतीने थोडंसं कट करून घ्या. बघू शकता इथे ह्या बाजूला घेऊ शकता इथे. आता परत दुसरी पट्टी हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. इथे हे असं ठेवून घ्या ह्याच्या पद्धतीने, म्हणजे इकडच्या बाजूला ते होऊन जाईल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे डबल शिलाई मारून घ्या. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने ते आपल्याला पट्टी जोडून घ्यायची असते पायपिंगसाठी, ते लक्षात घ्या. आणि कटिंगच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पट्ट्या कशा पद्धतीने काढायच्या. क्रॉसमध्ये आपल्याला 1 इंचाच्या पट्ट्या इथे पायपिंगसाठी लागतात. आता पुढच्या सुद्धा बाजूला अशीच ठेवायची आहे, इकडच्या बाजूला मी तुम्हाला जोडून दाखवते एवढी. हे अशा पद्धतीने आता बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्या पट्ट्या जोडून इथे सुद्धा पुढच्या बाजूला शिल्लक राहिलेल्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. इथे आपली पायपिंगची पट्टी बघू शकता जोडून तयार झाली. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून तयार करायची आहे. आता इथे बघू शकता एवढं आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे, अर्धा इंचापेक्षा कमी. हे सुद्धा तुम्हाला मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता इथे लक्ष द्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने ठेवलं मी, लक्ष द्या. हे पहा इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. अर्धा इंच बरोबर आपलं राहत आहे ह्या बाजूला आणि एवढं आपलं पायपिंगला राहत आहे, लक्षात घ्या. हे पहा एवढं तुम्ही पायपिंगला इथे वापरू शकता. जास्त असं कमी सुद्धा होत नाही, व्यवस्थित मापात सुद्धा ते होते आपल्या शिलाईमध्ये. आणि एवढं तुम्ही ते बाही जॉईंटमध्ये वापरू शकता. लक्षात आलं तुमच्या नक्की हे, कारण की आपण पाऊण इंच शिलाईमध्ये जास्त घेतलेलं आहे. ह्या बाजूला अर्धा इंच लागणार आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंचापेक्षा कमी लागणार आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता परफेक्ट आपलं अर्धा इंच भरतंय, इथे थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी आपलं इथं भरत आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघायचं आहे. आता हे पहा अशी घडी करून घ्यायची, इथे ठेवून घ्या अशी घडी करून. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशी शिलाई करत करत घ्यायची आहे आपल्याला. गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा जाऊ शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे पट्टी पकडायची आहे. असं ना तुम्ही मार्किंग करून घ्या, म्हणजे ते तुमच्या नक्की लक्षात येणार आहे. आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते सुद्धा तुमच्या नक्की लक्षात येईल पटकन. म्हणजे आता ही बाजू पाठीमागच्या बाजूला घेतली तरी सुद्धा चालते. हे झालं आपलं व्यवस्थित. इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाईमध्ये पकडायचं आहे. आता इथे पूर्ण गळ्याला अशीच आपल्याला पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे. आता इथे आल्याच्या नंतर कपडा थोडासा कट करा अशा पद्धतीने. बघू शकता इथे आता अशी घडी करून घ्यायची आहे, थोडीशी एका लाईनीमध्ये आली पाहिजे. हे पहा असं घडी करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं ज्या पद्धतीने इकडच्या बाजूला आपण शिलाईमध्ये पकडलं इथे, तेवढंच आपल्याला इथे सुद्धा शिलाईमध्ये पकडायचं आहे. नाही तर तुम्ही मार्किंग करून घ्या, कारण की दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या एकसारख्या झालेल्या पाहिजेत. ह्या पट्ट्या हुकलूक पट्टी ते लक्षात घ्यायचं आहे, ते खूप महत्वाचं असतं. तिथेच आपलं हे कमी जास्त होऊन जातं, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता हे असं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. हे झालं. आता हे व्यवस्थित आपलं शिलाई करून झालेलं आहे. आता आपण बघूया आपलं एकसारखं आलेलं आहे का. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने चेक करायचं आहे. शक्यतो काय करा,
मार्किंग करा आपल्याला किती शिलाईमध्ये पकडायचं आहे. लगेच तुम्ही ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता किंवा ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता. बघू शकता इथे आपलं व्यवस्थित आणि एकसारखं इथे आलेलं आहे. आता इथे बघू शकता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा आता इथे लक्ष द्या, हा कपडा फक्त थोडासा इथे कडेला एकदम शिलाईमध्ये सापडला तरी चालेल. हे पहा हा कपडा इथे शिलाईमध्ये सापडला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे. बघू शकता इथे ही पट्टी, हे पहा ही आपण आता शिलाई मारलेली पट्टी, हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. ही दुसरी पट्टी, हे पहा असं ह्याच्यावरती ठेवून घ्या. हा कपडा फक्त थोडासा शिलाईमध्ये सापडला पाहिजे हा कपडा, ते लक्षात घ्या. एक प्रकारची आपली इथे सुद्धा पायपिंगसाठी पट्टी तयार होते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, हे पहा समजून सुद्धा सांगते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा असं घ्यायचं आहे. ह्याच्यावरती ही पट्टी अशी पकडायची आहे ह्याच्यावरती आणि शिलाई घेत घेत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता आपल्या शिलाईमध्ये सापडलं गेलेलं आहे का, असं तुम्ही बघू शकता. हे पहा आता हे आपल्या व्यवस्थित शिलाईमध्ये हे पकडलेलं आहे, ते लक्षात घ्या. आता असंच आपल्याला हे शिलाई करत करत घ्यायचं आहे. आता इकडच्या बाजूला आपल्याला पायपिंग टाकायची आहे. अशा पद्धतीने पट्टी थोडीशी अशी घ्यायची आहे. बघू शकता इथे थोडंसं तुम्हाला ते इथे किती जाड किंवा नाजूक ठेवायचे असेल तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आता इथे बघू शकता असं हे अशा पद्धतीने पकडते आणि इथे थोडंसं पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही. ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. अशा पद्धतीने थोडंसं तिथे पॅक करून घ्यायचं, ते लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला शिलाई करत करत अशाच पद्धतीने अंगठ्याचा वापर केला तरी चालेल. खालच्या बाजूला हे असं पकडा, इथे ह्याच्यावरती असं घेऊन म्हणजे व्यवस्थित येईल तुमचं तिथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला फक्त हा कपडा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे पहा बघू शकता इथे व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्ही पायपिंग टाकून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हा कपडा फक्त अशा पद्धतीने पकडायचा आहे म्हणजे तुमचं तिथे कधीही चुकणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने सर्व पायपिंग आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण पायपिंग टाकून झाली आहे. बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने टाकायची आहे. आणि पाठीमागच्या बाजूला पट्टी सुद्धा इथे बघू शकता तुम्ही. म्हणजे काय होतं पायपिंग ना पट्टी जर आपली व्यवस्थित आली ना इथे, मग तुमची कधीही पायपिंग तिथे पलटी होणार नाही. इथे आपल्याला बाही जोडायची आहे. बघू शकता ही खोलगट बाजू ती पुढची बाजू आहे. कटिंगच्या वेळचं केलेलं मार्किंग आहे इथे बघू शकता. हे पहा आता मी दोन्ही सुद्धा हे बाजूला करून घेते. ही उंच बाजू ती पाठीच्या बाजूला असते म्हणजे ह्या बाजूला, ते लक्षात घ्या. ते खूप महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा तिथं आपलं चुकतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा फक्त ह्याच बाजूला आपण मार्किंग केलेलं आहे, कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग. आता ह्यामधली एक बाही मी घेते इथे अशा पद्धतीने. आता हे मार्किंग आहे बघू शकता. परत एकदा सांगते तुम्हाला समजून. हे पहा खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, ते लक्षात घ्या. हे पहा इथे सुद्धा मार्किंग आहे. आता ही पुढची बाजू आहे, लक्षात घ्या. मग खोलगट बाजू म्हणजे ही मार्किंगची बाजू ह्या बाजूला येणार. असं मार्किंग करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मध्यापासून आपल्याला बाही जॉईन करायला सुरुवात करायची असते. असं पकडा. आता जेवढं आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे तेवढं तुम्ही जास्त असं कमी सुद्धा पकडू नका. एवढं मी इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा शिलाईमध्ये पकडायचं आहे. आणि बाही खेचून जोडायची नाही अजिबात. बाही कशी काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे अशा पद्धतीने मग बाही खेचली ना चुन्या पडतात किंवा गुड्या पडतात, ते लक्षात घ्या. हे पहा एकदम आलवार असं शिलाई देत घ्यायचं आहे. बघू शकता परफेक्ट आपली इथे बाही पुरलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित आपलं बाही. त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे कधी खेचून जोडायची नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे बाही शिलाई करून तयार झाली. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही जोडून घ्यायची. आता ही बाजू इकडच्या बाजूला घेऊ शकता. असं पकडा आणि इकडून हे पहा अशा पद्धतीने शिलाई करत करत आपल्याला इथे घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे ही सुद्धा बाई आपल्याला परफेक्ट जोडायला पुरत आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा हे झालं व्यवस्थित आपलं शिलाई करून. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे.
इथे तयार बाहीची उंची बघा, अशी व्यवस्थित बाही पकडा, ते लक्षात घ्या, व्यवस्थित पकडा. तयार बाहीची उंची बघा तुमच्या मापाची किती आहे. इथे माझी 4.5 आहे. मग काय करायचं तुम्ही लक्षात घ्या, इथे आपलं शोल्डर आहे, बाही जॉईंट आहे, तिथं असा टेप पकडायचा. किती बाही तुमची तयार आहे तुम्ही काय करा, लगेच असं मार्किंग करून घ्या. हे पहा 4.5 असू द्यात, 5 असू द्यात, कारण की साधी बाहीमध्ये आपण 1 इंच जास्त घेतलेला आहे. तुमच्या मापानुसारच तुम्ही कटिंग करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. जेवढी तुमची बाहीची उंची आहे ते घ्या आणि 1.5 इंच पुढच्या बाजूला घ्यावं लागतं साध्या बाहीमध्ये, ते लक्षात घ्यायचं असतं. मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता इथे सुद्धा सेमच मार्किंग, जेवढी तयार आहे तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगते, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शिलाईची मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या. हे पहा, मग काय करायचं आहे, तुम्ही अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे तुमची पट्टी व्यवस्थित तिथे तयार होईल शिलाई करून, आणि हात शिलाई करायला सुद्धा तुमचं एकसारखं तिथे येऊन जाईल. आता इथे आपल्याला थोडीशी घडी करून घ्यायची आहे इथे, आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्यांना त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या. हे पहा, आपण इथे मार्किंग केलेलं आहे, आपली बाही किती तयार आहे त्यावरती मार्किंग केलेलं आहे. आता इथे काय करायचं, अशी घडी करून घ्या, बरोबर केलेल्या मार्किंगवरती. इथं मार्किंग आलं पाहिजे. तुम्हाला इथे मी सोपी पद्धत सांगितली आहे, म्हणजे तुमची तिथे पट्टी एकसारखी होऊन जाणार. इथे आपल्याला 5 नंबरची शिलाई मारावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. मग काय करायचं, तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची, नंतर मग तुम्ही हात शिलाई करून घ्या. ब्लाऊज शिलाई झाल्याच्या नंतर ती 5 नंबरची शिलाई काढून टाकली तरी सुद्धा चालते, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई मारून घ्या, व्यवस्थित पकडून इथे तुम्ही पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, हे मार्किंग असं व्यवस्थित पकडा. तुमची तिथे पट्टी सुद्धा एकदम अशी व्यवस्थित आणि एकसारखी येऊन जाणार आहे. ही सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे. हे पहा, आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. हे सुद्धा अशा पद्धतीने पकडा. इथे मार्किंग आहे, बघू शकता इथे असं पकडा. इकडच्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने पकडायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित सुद्धा झालेलं आहे, आणि पट्टी सुद्धा आपली इथे व्यवस्थित तयार झालेली आहे. आता तुम्ही हे पहा, अशा पद्धतीने पकडा. इथे सुद्धा हे पहा, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, ही सुद्धा बाजू अशी पकडा. इथे बाई अशी पकडा. हे पहा, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आपलं एकसारखं झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, हे शोल्डर आपलं झालेलं आहे व्यवस्थित. आता इथे आपली बाही सुद्धा बघू शकता अशी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बघू शकता. आता इथे बघू शकता हे दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता इकडच्या बाजूला हे पहा, अशा पद्धतीने ठेवून बघा, ही सुद्धा बाजू आपली एकसारखी आणि व्यवस्थित झालेली आहे का, फिटिंगची बाजू ते लक्षात घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून बघा. हे पहा, हे आपलं झालेलं आहे व्यवस्थित. आता ही सुद्धा बाजू आपण इथे बघूया, आपलं व्यवस्थित झालेलं आहे का, असं चेक करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते. एक बाजू मोठी एक बाजू छोटी, शिलाईमध्ये कमी जास्त झालं तर तसं होतं. मग तुम्ही काय करायचं, आता एकच इथे आपलं बरोबर आहे ते लक्षात घ्या सुरुवातीला, ते महत्वाचं आहे. आता जर तुमचं असं झालं, किंवा ही बाजू ते लक्षात घ्या, ती सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. ही बाजू जर थोडीशी खाली झाली, मग काय करायचं, ही बाजू उंच होणार. मग तुम्ही काय करायचं, जी बाजू आपली थोडीशी खाली झालेली आहे म्हणजे मोठी होती, एक बाजू छोटी एक बाजू मोठी, त्या पद्धतीने ते होऊन जातं. मग तुम्ही काय करायचं, जी बाजू आपली मोठी झालेली आहे ना, मग तिथं काय करायचं, जेवढी मोठी झालेली आहे तेवढी तिथे मग तुम्ही अशी हे पहा, एवढ्याच भागामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मग तुम्ही असं पकडायचा. इथून सुरुवात करा, इथून डायरेक्टली इथून नाही, इथून थोडंसं अशा पद्धतीने घेत घ्यायचं आहे. जेवढं तुमचं मोठं झालेलं आहे असं लगेच तुम्ही असं मार्किंग करा आणि तिथे शिलाई करून घ्यायचं आहे. ते फक्त लक्षात घ्या, नाही तर शिलाईमध्ये सुद्धा तुम्हाला पकडताना व्यवस्थित पकडावं लागेल. जर तसं झालं तर त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे, ते सुद्धा लक्षात घ्या. आता इथे बघू शकता हे आपलं व्यवस्थित आहे. आता असं पकडा. हे पहा, हे सुद्धा सरळ लाईनमध्ये झालेलं आहे. बघूया आपण तरी फिटिंगला आपलं क्रॉसमध्ये येत नाही का ते आपण चेक करूया. आता पाठीचा मध्य आहे, लक्षात घ्या. इथे लाईन सुद्धा आहे. हे पहा, घडी सुद्धा पडलेली आहे. असं ठेवून घ्या, सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे पहा, असं ठेवून घ्या. इकडच्या बाजूला आपलं कमी जास्त आहे का, थोडंसं आहे क्रॉसमध्ये. हे पहा, बघू शकता. इकडची बाजू घेते, इथं मार्किंग आहे. हे पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते त्यासाठी आणि समजून सुद्धा सांगते. असं मार्किंग हे पहा, बघू शकता. पाठीचा मध्य इथे मार्किंग लाईन सुद्धा उठलेली आहे. मग तुम्ही काय करा, असं ठेवून बघा. पाठीमागच्या सुद्धा मी तुम्हाला फिटिंगच्या वेळेस सांगितलेलं आहे ही गोष्ट. हे पहा, थोडंसं क्रॉसमध्ये आपण इकडच्या बाजूला देतो ते लक्षात घ्या. आता मग तुम्ही काय करायचं इथे, हे पहा, असं पकडा बाहीवरती बाही. मग आपल्याला इथे शिलाई मारत घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. पहा, शिलाई मारत घ्या अशा पद्धतीने. इथे
खालीपर्यंत हे पहा असं पकडा, खाली इथे ह्याच्यावरती असं पकडा, हे पहा इथून पकडा, इकडच्या बाजूला घ्या, इकडचं क्रॉस येऊ द्या, ते बरोबर कट होऊन जाईल, असं पकडा इथे बरोबर। हे पहा मी इथे तुम्हाला समजून सांगितलंय, तुम्ही अशा पद्धतीने पकडा, हे पहा इथे ठेवा, इथे आपण बरोबर मध्य आहे पाठीचा, असं ठेवून बघायचं, ते पहा अशा पद्धतीने बघू शकता, हे पहा असं पकडा इथे व्यवस्थित, हे झालं व्यवस्थित। नाही तर तुम्ही काय करा, हे पहा इथं पाठीचा भाग आलेला आहे, हे पहा इकडचा पाठीचा भाग घ्या, हे पहा ह्याच्यावरती ठेवा, बरोबर मध्य आहे आलेला आहे, मध्य असं मध्याचं मार्किंग नाही तर आधी करून ठेवा पाठीच्या भागाचं, मग त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता। आता इथे आपलं थोडंसं क्रॉसमध्ये आलेलं आहे ते, मग आता इथे आपण कट करू शकतो, मग ते सरळ लाईनमध्ये तुमची फिटिंग येऊन जाणार, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे सरळ कट करून घेतलेलं आहे मी, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता इथे। आता ही सुद्धा बाजू आपण इथे बघूया, हे पहा अशा पद्धतीने पकडा भाईवरती भाई। आता इथे बघू शकता, हे पहा मध्य आहे मार्किंग केलेला, त्याच्यावरती असं ठेवून बघा, हे पहा ठेवायचं अशा पद्धतीने बघू शकता, हे लक्षात घ्या फक्त तुम्ही, हे पहा असं ठेवून बघा, किंवा इकडच्या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त पकडताना असं पकडून घेऊ शकता तुम्ही। हे पहा बरोबर इथे पकडायचं आहे मध्यावरती मध्य, मग इकडच्या बाजूला पकडून असं पकडा इथे, हे पहा हे पहा, हे फक्त लक्षात ठेवा मध्य पाठीचा मध्य, नंतर इकडे क्रॉस आलं ते कट होऊन जाते, ते बरोबर होते फिटिंगला। आता इथे शिलाई मारत मारत वरच्या बाजूला घ्यायचं आहे, इथे बाही फक्त व्यवस्थित पकडा इथे, हे पण बघू शकता अशा पद्धतीने, इथे लक्ष द्या, फक्त बाहीवरती बाही अशी पकडा तुम्ही, म्हणजे तुमचं तिथे कधीही चुकणार नाही, बाही सुद्धा एकसारखी इथे आली पाहिजे, फक्त ते क्रॉस इथून खालचंच ते कट होऊन जाते, ते लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली। आता इथून फक्त इथून, कारण की आपण क्रॉसमध्ये आकार देत देत जातो ह्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे, तेवढंच फक्त थोडंसं ते कट होतो, ते लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही हा आकार मग तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। हे झालं व्यवस्थित। आता इथे आतल्या बाजूला आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा इकडच्या बाजूला, हे पहा असं पकडा इथे, इथे शिलाई मारून घ्या, इथे पूर्ण बंद करून घ्या, ते लक्षात घ्या। हे पहा ही सुद्धा असं व्यवस्थित पकडा, इथे कमी जास्त सुद्धा झालेलं नाही, असं तुम्ही शिलाईमध्ये पकडत जा, तुम्हाला हे नक्की जमणार आहे। अशा पद्धतीने फिटिंग सुद्धा आपले एकदम अशी सरळ लाईनीमध्ये येऊन जाणार। आता इथे सुद्धा हे सुद्धा अशा पद्धतीने पकडा, इथे बघू शकता, इथे असं पकडा, इथे हे पहा ही बाजू असं पकडा, आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला थोडंसं पॅक करून घ्या। आता मापाचा ब्लाऊज घ्या, परफेक्ट असणारा, जो दंडगेर बसतो आहे तो व्यवस्थित घ्या। कोणाला फिट्ट आवडतं, कोणाला लूज आवडतं, त्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे फिटिंग करू शकता। आता इथे पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या, किंवा असं ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या, आणि हा सुद्धा ब्लाऊज दंडगेर असा ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। इथे लगेच मार्किंग असं करून घ्यायचं आहे। आता इथे दंडगेर 6 आहे, बघू आपण बघूया किती भरतोय, 6च आहे, बघू शकता इथे, तुमचं तिथे किती सुद्धा असू द्यात, मार्किंग करून घ्या, इथे बघू शकता 6च भरतोय, परफेक्ट भरलेला आहे। हे पहा लगेच मार्किंग करून घ्यायचं, ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे, जेवढा भरला तेवढा। हे पहा इथं असं मार्किंग करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बरोबर मार्किंग करा, खडूने मार्किंग थोडंसं मोठं होतं आणि पुढच्या बाजूला जातं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते मी, हे पहा अशा पद्धतीने पकडा, इथे ब्लाऊज सर्वात आधी जो मापाचा ब्लाऊज आहे तो असा पकडा, सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला, दरवेळेस सुद्धा मी तुम्हाला ही पद्धत सांगत असते। ब्लाऊज परफेक्ट बसतात, मुंड्यामध्ये घोळ होत नाही, एकदम फिटिंगला व्यवस्थित बसतात। अशाच पद्धतीने तुम्ही एकदा तरी फिटिंग करून बघायचे आहे, पहा असं पकडा फक्त, हे सरळ लाईनीमध्ये। मग तुम्ही काय करायचं आहे, इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं, ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेचं केलेलं मार्किंग आहे, असं हे पहा असं पकडा। आता इथे शोल्डरला टेप ठेवा, हे शोल्डर आहे, असा टेप ठेवायचा, इथपर्यंत किती आहे 7.25 भरते माझं, हे पहा इथपर्यंत माझं हे 7.25 भरते, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, 7.5 भरतं, 7.25 भरतं, कोणाकोणाचं आवडीनुसार सुद्धा लूज सुद्धा ठेवतात इथे, कोणाला फिट्ट आवडतं त्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता। आता इथे माझं 7.25 भरतंय, मग मी काय करणार, ज्या पद्धतीने हा मी ब्लाऊज पकडला त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज असा पकडा, हे पहा अशा पद्धतीने, सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला हे नक्की जमणार आहे। हे पहा बघू शकता इथे असं पकडा, आता जेवढं भरलेलं आहे तेवढं इथं लगेच मार्किंग करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, तुमची फिटिंग सुद्धा तिथे एकदम सरळ लाईनीमध्ये येणार, हेच केलेलं मार्किंग आता इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पकडा ब्लाऊज, नाही लक्षात आलं तर ही बाजू पकडा तुम्ही इथे, हे पहा अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित ब्लाऊज इथे पकडायचा, अशा पद्धतीने पकडून धरा, हे पहा
आता इथे काय करा, जेवढं भरलेलं आहे तेवढं इथे लगेच मार्किंग करून घ्या. शोल्डरला टेप ठेवला, हे पहा असं पकडा, इथे लगेच जेवढं भरलेलं आहे तेवढं. आता इथे आपल्याला मापाच्या ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्या, हे पहा खेचून पकडू नका, एकदम व्यवस्थित पकडा. इथे हे पहा अशा पद्धतीने, हे पहा ही बाजू व्यवस्थित पकडली मी, हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडा. हे पहा अशा पद्धतीने सावकाश, खेचू नका, व्यवस्थित पकडा. इथे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, तेव्हा तुमची फिटिंग ना एकदम व्यवस्थित होईल. नेहमी कंबर मोजून घेत जा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे आता मापाचा ब्लाऊज संपला. मग तुम्ही काय करायचं, जिथे आपला ब्लाऊज संपला मापाचा तिथे असं मार्किंग करून घ्या. नंतर काय करायचं, असा टेप ठेवायचा. आपलं इथपर्यंत माझं किती भरते, 5 इंच भरते, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात. मग तुम्ही काय करायचं, एवढ्या भागाचा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो, ते लक्षात घ्या. एवढं आपलं शिल्लक राहतं, ते आपलं फिटिंगचं परफेक्ट मार्किंग असतं. आता इथे माझं 5 भरलेलं आहे, राईट 5 भरलं. आता मग मी काय करणार, हे पहा हे टोक 5 वरती ठेवून घ्या. मला कारण की 5चा चौथा भाग काढायचा आहे, ते लक्षात घ्या. हे पहा आता हे टोक मी 5 वरती ठेवून घेणार. हे पहा अशा पद्धतीने याचं आता निम्म झालं. हे पहा 2.5 आलं, परत त्याचं निम्म करायचं, 2.5चं निम्म, बरोबर आपला तिथे चौथा भाग निघून जातो. आला 1.25, आलं लक्षात. आता इथे लक्ष द्या, हे पहा अशा पद्धतीने ही शिलाई पकडूनच आपण ही कंबर मोजून घेतली, त्या शिलाईच्या पुढे, हे लक्षात घ्या. शिलाई मारूनच आपण कंबर मोजून घेतली, ते लक्षात घ्यायचं आहे. मग त्या शिलाईच्या पुढे जेवढं भरलेलं आहे तेवढं असं लगेच मार्किंग करून घ्यायचं असतं. त्यासाठी मी तुम्हाला इथे समजून सुद्धा सांगत असते. फिटिंग ह्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायची. आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा, ही सुद्धा पकडून आपण शिलाई मारून घेतली होती पूर्ण कंबर मोजूनच. हे पहा त्याच्या पुढे, हे पहा जेवढं भरलेलं आहे तेवढं हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे मार्किंग. फिटिंगचं मार्किंग थोडंसं मोठं करते, लक्षात आलं नक्की. आता इथे लक्ष द्यायचं आहे, दंडगेरचं केलेलं मार्किंग, मुंड्याचं केलेलं फिटिंगचं मार्किंग आणि कमरेचं केलेलं चौथा भाग काढून इथे मार्किंग केलं. आता इथे काय करायचं आहे, पहा जोडून घ्यायचं. इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. तुमची फिटिंग कधीही तिथे चुकणार नाहीये, ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा ह्या बाजूला हे पहा कमरेचं मार्किंग, मुंडा मार्किंग असं जोडून घ्या. इथे व्यवस्थित ब्लाऊज ठेवा अशा पद्धतीने प्लेन करून, ते लक्षात घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट, हे पहा अशी लाईन ओढून घ्या. आता इथे बघू शकता दंडगेर आहे आपला, असं जोडून घ्या. तुम्ही इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करू शकता. हे झालं व्यवस्थित, बघू शकता हे झालं दोन्ही सुद्धा बाजूंचं आपलं व्यवस्थित. इथे बघू शकता हे झालं. आता इथे आपल्याला शिलाईमध्ये हे पहा, इथे एक आपली शिलाई येणार, इथे एक मारू शकता तुम्ही. इथे तुम्हाला इथे मारायची असली तर मारू शकता. जास्त असं जवळ सुद्धा घेऊ नका, फिट्ट झालं तर उसवायला ते आपल्याला सोपं पडतं. हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने 1 2 3 मारले तरी चालतील, भरपूर होतात. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे काय करा, पूर्ण पॅक करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झाली आहे, बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने धागे वगैरे काय असतील तर असे कट करून घ्या. फक्त व्यवस्थित कट करा, कपडा कट होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची असते. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू, अशाच पद्धतीने नेहमी फिटिंग करत जा. परफेक्ट फिटिंग तुम्हाला इथे मी सांगितले आहे. आता इथे सुद्धा बघू शकता बऱ्याच वेळा काय होतं, मागे पुढे होतं, त्यासाठी परफेक्ट फिटिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण मुंडा 2 इंच जास्त घेतो बाही कटिंग करताना, ते लक्षात घ्या. मी तुम्हाला आतल्या बाजूला सुद्धा 2 इंच कशासाठी, कारण की आपला मुंडा जर मागे पुढे झाला, इकडे एक बाजू होते कधी इकडे एक बाजू होते, ह्याची ते लक्षात घ्यायचं असते. त्यासाठी 2 इंच आतल्या बाजूला मी घ्यायला सांगत असते. आता ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता, हे सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेलं आहे. तर इथे आपल्याला पाठीच्या भागाची उंची मोजून घ्यायची, आपली व्यवस्थित झालेली आहे का बघू शकता. हे शोल्डर आहे, असा शोल्डरला टेप ठेवा आणि इथपर्यंत मोजून घ्या. बघू शकता आपली परफेक्ट उंची ते 13 तयार झालेली आहे. आपलं वरच्या बाजूला अर्धा इंच गेलं आणि इथे आपलं अर्धा इंच गेलं. शिलाईमध्ये पकडताना फक्त व्यवस्थित पकडत जा, म्हणजे तुमचं सुद्धा असं बरोबरच तिथे येणार आहे. हे अशा पद्धतीने आपली इथं तयार उंची झालेली आहे. इथे आपले पाठीचे टक्स पण बघू शकता इथे व्यवस्थित आलेले आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने द्यायचे आहेत. इथून अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि तिथे गुढी सुद्धा पडत नाही, ते लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने टक्स द्यायचे आहेत. अर्धा इंच घ्यायचं आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. तिथून परत एकदा डबल अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या, म्हणजे तुमचं तिथे बरोबर येऊन जाईल.
पुढची बाजू सुद्धा तुम्हाला इथे परफेक्ट बसणार आहे. अशा पद्धतीने एकदम आणि व्यवस्थितच बसणार आहे आणि ब्लाऊज तुमचा वरच्या बाजूला सुद्धा सरकणार नाहीये. तुम्ही मापे फक्त व्यवस्थित टाका, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे टक्स कसा द्यायचा, आपल्याला शिलाई कशी घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मध्यापासूनच सुरुवात करा म्हणजे तुमचं तिथे व्यवस्थित येऊन जाईल. पाठीच्या भागाला टक्स कसे द्यायचे, बाही कशी जोडायची आहे, पायपिंग कशी टाकायची, त्याच पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुम्हाला कधीही तिथे प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही. इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. ब्लाऊज पूर्ण शिलाई करून आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.